हाय हॅलो नमस्कार, मी काजल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. घरात असलं की खूपच थंडी लागते आणि बाहेर गेलं की ऊन लागते. पण आज जरा थंडी जास्तच वाढलेली दिसली, त्याच्यामुळे म्हटलं चला बाहेरच उन्हात बसावं आणि तुमच्यासोबत थोडंसं गप्पा पण करावं. मुलं पण शाळेतून आलेत होती. मी म्हटलं चला भाजीचं पण तोडायचं होतं, म्हणून आम्ही मागच्या साईडनी बसलो आहे. भाजीचं बघा किती छान आहे. पोरांना इकडे घेऊन बसली की नुसतं माती खेळायला लागते. बघा कसे माती खेळत आहे. मी तुम्हाला भाजीचं दाखवत आहे आणि हे दोघे जण माती खेळायला लागले. दोघं पण बघा, यांच्या मागं मला रागवल्याशिवाय हे बिलकुल दोघं ऐकत नाही. मस्त माती खेळतात इकडे, म्हणून यांना मी मागच्या साईडला येऊ देत नाही. खूपच माती खेळते बघा. तो दगडाने करत आहे आणि त्याच्यात खाण्यातही उडली तरी त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्यांना काही कळतच नाही की आपल्या पोटात जाईल की काही म्हणून. बघा, मी आता भाजीचं तोडत आहे. मला पण त्रास देत आहे, ऐकतच नाही. इतके बदमाश आहे दोघं जण. मला दिवसभर माझा अर्धा दिवस तर यांच्या मागच चालला जातो. शाळेतून येतपर्यंत चांगले राहतात आणि शाळेतून आले की माझं तोंड एवढंही चूप राहत नाही यांच्यामुळं. इतके पागल करते दोघं असल्यामुळे. यांना बाहेर खेळायला पण कोणी पाहिजे नाही. दोघंच जण मज्जा करते मस्त. चला तर भाजीचं तोडताय. आता मला पागल करण्याचा प्रयत्न करताय दोघं पण गप्पा गोष्टी करून. मम्मी दे म्हणते, आम्ही भाजीचं तोडतो. मी म्हटलं राहू दे, मीच तोडते, दे ना म्हणते. आता ह्या कचरा कुठे टाकायचा म्हटलं तर ठेव म्हणते माझ्या डोक्यावर. बघा आता तो खाली पण येतो, डोक्यावर कचरा पण ठेवायला लागतो. इतका बदमाश आहे, खूपच पागल करते मला. बघा आहे आला की नाही, इतका बदमाश मला करतो. कार्टून तर इतका आहे हा, खूपच आहे. बघा, त्याला कोणतीच गोष्ट सांगावं लागत नाही, तो स्वतःवरूनच करतो. भाजीचं तोडायचं आहे म्हणते मम्मी. आणि हा तर माझा खूपच शांत बच्चू आहे. शांत नाही म्हणताय त्याला, पण हा पण बदमाश आहे, पण त्याच्यापेक्षा कमी आहे. ते म्हणते मम्मी मी पण भाजीचं तुला तोडू लागतो म्हणते. तर बाजूच्या काकू बोलत आहे, त्यांच्यासोबत बोलत आहे तो. आता ऊन पण खूप लागायला लागली. चला, भाजीपाला खूपच छान आहे, हिरवीगार मेथी आहे. आम्ही जेवणासोबत अशीच खातो हिला. झालं माझं भाजीचं तोडून झालं आहे आणि माझ्याकडे फ्रीज नसल्यामुळे मला असं स्टोअर करून ठेवावं लागते भाजीचं. बघा, दाणे तुरीच्या शेंगाचं आळण करायचं आहे मला रात्रीला, त्याच्यामुळे मी दाणे काढून ठेवले. मिरची, वालाच्या शेंगा, तुरीचं डाळ माझ्या साहेबांना आवडत नाही, पण त्यांना चटणी पण आवडते. चटणी करावं लागेल मला. फ्रीज नसल्यामुळे मला असं स्टोअर करून ठेवावं लागते. 2 दिवस आरामशी राहते, पण 2 दिवसानंतर ते खराब व्हायला सुरुवात होते. चला तर, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा, आवडला असेल तर सबस्क्राईब करा. चला तर आजच्यापुरतं एवढंच. भेटूया अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. दाणे छान आहे, ताजे ताजे शेंगा होत्या छान. चला तर आजच्यापुरतं एवढंच. बाय, भेटूया नेक्स्ट